जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर आपला पहिला क्वेश्चन पाहूया आपण की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट, त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसारसुद्धा केला. त्यानंतरचा क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी 1848 पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याचबरोबर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले. या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे, सामाजिक विषमतेचे आणि ब्राह्मणी सत्तेचे विश्लेषण केलेले आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचे आणखी काही ग्रंथ आहे. त्यामध्ये गुलामगिरी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ज्ञानप्रकाश हे मासिक कोणी सुरू केले. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1849 ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले सामाजिक सुधारक मासिक सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राजा राममोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय यांनी 1828 कोलकात्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी आत्माराम पांडुरंग. 1867 मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. नंतर ती संस्था महादेव गोविंद रानडे यांनी ती पुढे चालवली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुधारक हे साप्ताहिक कोणाशी संबंधित आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर यांच्या संबंधित आहे. तर आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. या साप्ताहिकामध्ये त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद व स्त्री शिक्षणाचा प्रश्न पुढे मांडलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर लोकहितवादी हे टोपण नाव कुणाचे आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सीता सत्याग्रह यामध्ये सहभागी झालेल्या महिलांमध्ये प्रमुख कोण होते. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी ताराबाई शिंदे. त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा पहिला स्त्रीवादी ग्रंथ लिहिला. त्यांनी सीता सत्याग्रहामध्ये सहभागी होऊन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रार्थना समाज चळवळीचा प्रमुख उद्देश काय आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 11वा क्वेश्चन आहे सतीप्रथा बंद कायदा कोणाच्या प्रयत्नामुळे झाला. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड बेंटिंक यांनी 1829 सतीप्रथा बंद कायदा केला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आर्य समाज कोणी स्थापन केला. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी ए आणि बी दोघांनी, म्हणजेच गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक
या दोघांनी मिळून 1884मध्ये पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन सोशल कॉन्फरन्स याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रानडे आणि मालवीय यांनी. ही संस्था सामाजिक सुधारणा आणि धर्मसुधारणा यासाठी 1887मध्ये यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सेवक समाज हा कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, गोखले यांच्याशी. 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी सेवक समाज स्थापन करून शिक्षण आणि सामाजिक सेवा यावर भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राष्ट्रीयवादाचा गुरु म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, रानडे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पुण्यामध्ये. 1848मध्ये त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय समाज सुधारकाचा जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह यावर विरुद्ध चळवळी उभारल्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्री पुरुष तुलना याचे लेखन कोणी केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ताराबाई शिंदे यांनी केले. ताराबाई शिंदे यांनी 1882मध्ये प्रकाशित या लेखात स्त्री पुरुष समानतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. केसरी व मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी 1881मध्ये समाज आणि राजकारणातील प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद. 1897मध्ये कोलकात्यामध्ये रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे. या संस्थेचा उद्देश होता सेवा हीच उपासना, ती शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्य करते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्त्यामध्ये झाला. 12 जानेवारीला युवा दिवससुद्धा म्हटला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रामकृष्ण परमहंस कोणत्या संतांचे गुरु होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठी सर्वप्रथम संघटित प्रयत्न कोणी केला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज याची स्थापना केली आणि स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहासाठी चळवळ उभारली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शारदा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बालविवाह. 1829मध्ये हरिबिलास शारदा यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या कायद्यानुसार विवाहित किंवा विवाहासाठी किमान वय निश्चित करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय सुधारक हे मासिक कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, महादेव गोविंद रानडे यांच्या संबंधित आहे. त्यांनी या मासिकामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुधारावर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. द सरसबाग घटना ही कोणत्या समाज सुधारकाच्या संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, लोकमान्य टिळक यांच्या संबंधित आहे.
1893मध्ये सरसबागेत गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय एकता वाढवली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सेवाश्रम व शारदा सदन हे कोणाच्या संबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पंडित रमाबाई यांच्या संबंधित आहे. त्यांनी विधवा आणि अनाथ महिलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हंटर आयोग कोणत्या विषयासंबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, शिक्षण सुधारणा. 1882मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाच्या अहवालावरून रानडे व गोखले यांनी शिक्षण सुधारणा पुढे नेला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स याचे पहिले अधिवेशन कुठं भरले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, पुण्यामध्ये भरले. 1876मध्ये इंडियन नॅशनल सोशल काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबरच पुण्यात पहिले अधिवेशन भरले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुधारक चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राजा राममोहन राय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्री शिक्षण या विषयावर सर्वाधिक कार्य कोणत्या दाम्पत्याने केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, फुले दाम्पत्याने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महिला सेवा मंडळ याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रमाबाई रानडे यांनी केली. 1908मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भक्ती आणि सेवाभाव या विचारांची सागड कोणी घातली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन एज्युकेशन कमिशन याचा संबंध कोणत्या वर्षाशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1882मध्ये. हंटर आयोगाच्या नावाने ही समिती स्थापन झालेली होती. यामध्ये शिक्षण, प्रसार आणि शाळा व्यवस्थापनावर भर दिला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. धर्म आणि समाज हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रानडे स्मारक कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, पुण्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, जातिभेद नष्ट करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामाजिक सुधारणा मांडणारा प्रमुख कोण होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रानडेस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, कन्याकुमारीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रार्थना समाजाचे पुढील नेते कोण होते? त्यानंतरचा क्वेश्चन आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रानडे होते. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. त्यानंतर त्याला पुढे चालना रानडे यांनी दिली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कर्मयोग हा विचार कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महार वस्तीतील अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य कोणी केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन वुमन काउन्सिल म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया याची स्थापना कोणी केली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. 1904मध्ये त्यांनी या परिषदेद्वारे महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भर केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्री पहिली डॉक्टर पदवीधारक कोण होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, आनंदाबाई जोशी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, सत्यार्थ प्रकाश. 1875मध्ये त्यांनी सत्यार्थ प्रकाश
हा ग्रंथ प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी वेदांवरील विश्वास व अंधश्रद्धेविरुद्ध विचार मांडले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांनी कोणता महत्त्वाचा कायदा केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जातीनिहाय आरक्षण. तर 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात त्यांनी पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण सुरू केले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गायकवाड शिष्यवृत्ती मिळून विदेशात गेलेले कोणते समाजसुधारक होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मूकनायक हे कोणाचे वृत्तपत्र आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. त्यांनी 1920 मध्ये याची स्थापना केलेली होती. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी दलित समाजाचे प्रश्नसुद्धा मांडले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1927 मध्ये त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रसार केला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत हितकारिणी सभा याची स्थापना कोणी केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. 1924 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये याची स्थापना केली होती. याचा उद्देश होता अस्पृश्यता समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक व आर्थिक उन्नती साधणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाड चौदार तलाव सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1927 मध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना सार्वजनिक पाण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी ही चळवळ सुरू केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मनुस्मृती दहन आंदोलन कुठे झाले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाडमध्येच. तर 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती याचे दहन करून सामाजिक विषमता व वर्णव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कायदे हिंदू महिलांसाठी समानता आणण्यासाठी प्रयत्न कोणी केला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी केंद्रीय कायदे मंत्रिमंडळ म्हणून हिंदू कोड बिल मांडले होते, ज्यात महिलांच्या वारसा हक्काचा मान्यता दिली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डॉक्टर आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मूकनायक. 1920 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या या वृत्तपत्राद्वारे त्यांनी अस्पृश्य समाजाचे प्रश्नसुद्धा मांडलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जनता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हे 1930 मध्ये सुरू केलेले होते. त्यामध्ये त्यांनी अस्पृश्य समाजाचे राजकीय जागरण करणे यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शूद्र कोण होते? या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजातील शूद्राचे ऐतिहासिक स्थान आणि सामाजिक अन्यायाचे मूळ विश्लेषण केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जातीनाशक हा ग्रंथ कोणी लिहिला? हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याची आवश्यकता आणि धर्म सुधारण्याचे विचारसुद्धा मांडलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला? हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे आधुनिक विश्लेषण केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. धर्मांतर कार्यक्रम कुठे झाला होता? तर आज सर्वांनाच आन्सर माहीत आहे. नागपूरमध्ये दीक्षाभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आंबेडकरांनी लाखो अनुयायांना घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शिवाजी महाराजांचे आदर्श राजकारण हा विचार कोणी मांडलेला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए
कोल्हापूरमध्ये 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला होता. ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्तेसुद्धा होते. त्यामुळे 26 जून रोजी शाळासुद्धा सुरू होत असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अस्पृश्यता निवारण कायदा कोणाच्या काळात आला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, पंडित जवाहरलाल नेहरू. 1955 पारित झालेल्या कायद्यामुळे अस्पृश्याला कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विरोधी अस्पृश्यता अभियान सुरू करणारे कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, महात्मा गांधी. हरिजन सेवक संघ कोणी स्थापन केला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, महात्मा गांधी यांनी. 1932 त्यांनी अस्पृश्य कल्याणासाठी हरिजन सेवक संघ याची स्थापना केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुणा करार कोणत्या 2 नेत्यांमध्ये झालेला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. 1932 दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षण मान्य करण्याचा हा करार होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हरिजन हे पत्र कोणी सुरू केलेले होते किंवा कोणी चालवले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा गांधी यांनी. 1933 त्यांनी हे पत्र सुरू केले होते. या साप्ताहिकाद्वारे त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ उभारली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सामाजिक न्यायाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेतील प्रारूप समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांनी सामाजिक न्यायावर आधारित संविधान तयार केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संविधानातील अनुच्छेद 17 कशाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, अस्पृश्यता बंदी संबंधित. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 सुरू केले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, शेड्यूल कास्ट फेडरेशन. 1942 त्यांनी दलितांच्या राजकीय हितांसाठी हा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय रिपब्लिकन पक्ष कोणी स्थापन केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे किंवा कधी स्थापन केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, 1957 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी हा स्थापन केलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शिक्षण हे शस्त्र आहे हे कोणी म्हटलेले होते? याचं आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिलेले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शिक्षण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 1873 प्रकाशित अमेरिकेतील गुलामगिरी व भारतीय शूद्रव्यवस्थेची तुलना करत त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बालिका शाळा कोणी सुरू केली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, फुले दाम्पत्यांनी. त्यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, शिक्षण आणि स्त्री उद्धार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्रिया आणि शूद्र यांचा उद्धार केल्याशिवाय समाज किंवा समाजाचा उद्धार होऊ शकत नाही हे कोणी म्हटले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक विवाह पद्धती कोणी सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए,
गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सोशल सर्व्हिस लीग ही कोणी स्थापन केलेली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, नारायण मल्हार जोशी यांनी केलेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी याची स्थापना कोणी केली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905मध्ये याची स्थापना केलेली होती. यामध्ये देशसेवा, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा हा या संस्थेचा उद्देश होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आर्थिक सुधारणाशिवाय समाज सुधारणा अपूर्ण आहे हे कोणी म्हटले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका हे कोणी म्हटले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय समाजसुधारक चळवळीचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, सामाजिक समानता. यामध्ये जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रीदास्य व अंधश्रद्धा नष्ट करणे याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विधवा विवाह कायदा कधी सुरू झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1856मध्ये. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांनी हा कायदा मंजूर झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नवजागरण काळातील प्रमुख वैशिष्ट्य काय होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, आधुनिक शिक्षणाचा प्रसार होत होता. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया कोणी रचला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय यांनी. त्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राजा राममोहन राय यांनी. इंडियन सोशलॉजिस्ट हे इंग्रजी पत्र कोणी चालवले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी चालवले होते. सतीप्रथा बंद कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नाने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्री सुधारणेची पहिली लाट कोणत्या काळात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1820 ते 1880 दरम्यान. या काळामध्ये राजा राममोहन राय, विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारखे सुधारक स्त्री शिक्षणासाठी आणि विवाह सुधारणासाठी यांनी चळवळी सुरू केल्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, शेवटला क्वेश्चन. भारतीय समाजसुधारक चळवळीचा अंतिम उद्देश काय होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सामाजिक संस्था आणि मानवतेचा विकास आहे. 70 ते 100पर्यंत अशा किती मूळ संख्या आहे म्हणते? त्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असणे आवश्यक आहे. तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या आहे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जाऊ शकतो किंवा 1ने. तर अशा सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणू. तर आता आपल्याला 70 ते 100पर्यंत किती मूळ संख्या आहे ते पाहायचं आहे. तर 70 ते 100मध्ये आपल्याला सर्वप्रथम मिळणार आहे 71, त्यानंतर आहे 73, त्यानंतर आहे 79, त्यानंतर आहे 83, त्यानंतर आहे 89 आणि एक आहे 97. तर अशा आपल्याला 6 मूळ संख्या मिळते. त्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे? ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा आपल्याला मूळ संख्याच मिळते. तर आता या संख्येची आपल्याला अदलाबदल करायची आहे. म्हणजेच 71ला जर आपण पलटी केलं म्हणजेच अदलाबदल केली तर आपल्याला मिळणार आहे 17. त्यानंतर 73ला जर अदलाबदल केली तर आपल्याला मिळणार आहे 37. त्यानंतर 79ला जर केलं आपण तर आपल्याला मिळणार आहे 97. 83ला जर अदलाबदल केली तर मिळणार आहे 38. तसेच इथे मिळणार आहे आपल्याला 98 आणि इथे मिळणार आहे आपल्याला 79. तर आता यामध्ये कोणत्या मूळ संख्या आहे म्हणते? तर पाहूया. 17 पण ही एक मूळ संख्याच आहे, कारण का 17ला फक्त 17नेच भाग जाऊ शकतो किंवा 1ने भाग जाऊ शकतो. त्यानंतर 37सुद्धा मूळ संख्याच आहे. त्यानंतर 97सुद्धा मूळ संख्याच आहे, कारण का आपल्या इथंच दिलेली आहे. त्यानंतर 38 ही समसंख्या आहे, त्यामुळे ही तर राहूच शकणार नाही, हे तर हे कटलंच. त्यानंतर 98 ही सुद्धा समसंख्या आहे, त्यामुळे ही पण कटली. त्यानंतर 79
ही पण मूळ संख्याच आहे. तर अशा आपल्याला किती मिळालेले आहे? तर आपल्याला मिळाले आहे एकूण 4 संख्या. तर याचा करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 2 4. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर पुढील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही म्हणते. इथं थोडं कट करून घ्यायचा. तर आपल्याला मूळ संख्या काय हे तर माहीत झालं आहे. आता जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्यांची जोडी, अशा मूळ संख्यांची जोडी ज्याच्यामधील डिफरन्स हा 2चा असतो. तर आता पाहूया 2चा डिफरन्स कुठे आहे. इथे पण 2चा डिफरन्स आहे, इथे पण 2चा डिफरन्स आहे, इथे पण 2चा आहे, इथे पण 2चा आहे. त्यामुळे 2चा डिफरन्स सर्वच ठिकाणी आहे. तर आता मूळ संख्या पाहायची आहे आपल्याला. तर इथं 29 पण मूळ आहे, 31 पण मूळ आहे. आणि इथं जर पाहायला गेलो आपण तर आपल्याला 55 आणि 57 दिसते. तर 55 ही मूळ संख्या आहे का? तर नाही. कारण का तिला 1ने पण भाग जातो, त्यानंतर 5ने पण भाग जातो, त्यानंतर 11ने पण भाग जातो आणि 55ने स्वतःसुद्धा भाग जातो. त्यामुळे ही तर मूळ संख्याच नाही. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन 2 55 ते 57 ही जोडी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आपला तिसरा क्वेश्चन आहे. दोन संख्यामध्ये 4x आणि 6x असून त्यांचा मसावी हा 16 आहे आणि लसावी 96 आहे. तर एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. तर हे सर्वांना माहीत असेल की दोन संख्या जर आपल्याला दिलेला असेल त्या दोन संख्याचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकार एवढा असतो. तर ते सॉल्व करून घेऊया आपण. म्हणजेच 4x गुणिला 6x. त्यानंतर आपल्याला त्याचं बरोबर म्हणजेच मसावी गुणिला लसावी. तर आता हे सिंपली सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणजेच 4x गुणिला 6x जर केला आपण तर आपल्याला मिळणार आहे 6 × 24x 24x स्क्वेअर. कारण का इथं पण x आहे, इथे पण x आहे. x गुणिला x जर केलं आपल्याला आता तर x स्क्वेअर मिळतो बरोबर 16 गुणिला 96. तर आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे. x स्क्वेअर बरोबर 16 गुणिला 96 भागिला 24. तर सिंपली भाग जाऊ शकतो. 24 चौक डायरेक्टली जर भाग द्यायला गेलो तर 24 चौक डायरेक्ट आपल्याला 96 मिळून जाईल. तुम्ही याला 12चा पण भाग देऊ शकता किंवा 4चा पण भाग देऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. तर आपल्याला मिळणार आहे x स्क्वेअर बरोबर 16 गुणिला 4. x इकडे गेल्यानंतर तो येणार आहे वर्गमुळात. म्हणजेच आपल्याला जर गुणाकार जर केला तर आपल्याला मिळणार आहे 64. तर वर्गमुळात 64 म्हणजेच त्याचं करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन ए 8. त्यानंतरचा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन आपला 9 हरणाचे सरासरी वजन हे 45.3 kg आहे. तर सर्व हरणांचे मिळून एकूण वजन किती kg होणार. तर सिंपल क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने सॉल्व करू शकतात, परंतु सिंपल पद्धत आहे की आपल्याला सिंपली 9 गुणिला 45 करायचे 45.3. याचा पूर्ण गुणाकार सोडत बसायचं नाही. कारण का पॉईंटला जर आपण हटवून दिलं तर सर्वांच्या एकक स्थानी आपल्याला वेगळी संख्या मिळते. त्यामुळे 9ने तर डायरेक्टली 3ला भाग गुणाकार केला आपण 3ला तर आपल्याला मिळणार आहे 9 त्रिक 27 म्हणजेच एकक स्थानी 7 येणार. तर 7 पाहिजे कुठं एकक स्थानी आहे तर एकच ऑप्शनमध्ये आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 3 407. त्यानंतरचा क्वेश्चन. तर आपला 5वा क्वेश्चन आहे. 15 20 25 आणि 45 याचा लसावी काढायचा आहे. याचा बेसिक फॉर्म्युला आहे अशा प्रकारचा. इथं आहे 15, त्यानंतर 20 25 आणि 45. याला सिंपल कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो पूर्ण. तरी काय 5 म्हणजेच 5 तरी 15, त्यानंतर 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 9 45. त्यानंतर अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येनं भाग जाईन यांना तर 3 आहे. 3 त्रिक 9, त्यानंतर 3 1 3, हे 4 असे असेच आणि 5 असे असेच. बस सिंपली याचा गुणाकार करायचा आपल्याला. तर 5 त्रिक 15 गुणिला 3 5 15, 15 चौक 60, 60 1 60
म्हणजेच 15 गुणिले 60, 15 सक 90 म्हणजेच 900 आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, चला नेक्स्ट. सिंपल पेपर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्याचा गुणाकार आपल्याला 2160 दिलेला आहे. तर त्या दोन संख्यांचा मसावी आपल्याला 12 दिलेला आहे, तर लसावी काढायचा आहे. अगोदर आपण केलेला आहे तशाच प्रकारचं गणित आहे. यामध्ये सिंपली 2160 बरोबर लसावी गुणिले मसावी. आपल्याला इथे मसावी दिलेला आहे म्हणजेच 12 गुणिले लसावी पकडून घेऊ. लसावी काढायला सांगितला. बस सिंपली 12 इकडे आहे, इकडे गुणाकारात तर इकडे भागाकारात देणार म्हणजेच 2160 भागिले 12 करून घ्यायचं आहे सॉल्व. सिंपली 12 एके 12 आपलं किती उरणार आहे म्हणजेच 21तून 12 गेले आपले, तर उरणार आहे 9. त्यानंतर 96ला भाग द्यायचा आहे डायरेक्ट 12 96 हा 0 असं म्हणजेच 180. आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 180. नेक्स्ट क्वेश्चन, दोनशे म्हणजेच 0.4ची किती पट. तर असा प्रकारचा जर तुम्हाला क्वेश्चन कधी पण एक्झाममध्ये आला तर त्यामध्ये ज्या संख्येची आपल्याला विचारलेली आहे ती संख्या नेहमी खाली ठेवायची. म्हणजेच 0.4ची पट विचारली आहे तर तिला आपण नेहमी खाली ठेवायचं. आणि किती विचारलेलं आहे तर 200, तर 200ला नेहमी वर. सिंपली भागाकार करायचा आहे आपला. इथे पॉईंट आहे, हा पॉईंट काढायचा असेल तर वरतं एक 0 जाईल. सिंपली याचा भाग देऊन द्यायचा. 4 पंच 20 म्हणजेच 500 पट. तर करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन 2 500 पट. त्यानंतरचा क्वेश्चन, तर 18.8596 समथिंग गुणिले 10चा स्क्वेअर. हा क्वेश्चन तुम्हाला खूपच डेंजर वाटत असेल पण सिंपल आहे. यामध्ये पाहू शकतो आपण इथे किती घरानंतर पॉईंट आहे 4 घरानंतर. या पॉईंट काढण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला सपोज इथे लिहून घेऊ आपण 18.8596 गुणिले 10चा स्क्वेअर. 10चा जर वर्ग केला आपण तर आपल्याला किती मिळणार आहे 100. सिंपल याचा गुणाकार करायचा आहे. तर 100नं कोणत्याही संख्येला आपण गुणलं तर त्याच्या शेवट ते 2 झिरो वाढून जातात, ॲड होऊन जातात. इथं जर आपण 2 झिरो दिले तर इकडे आपल्याला पॉईंटमध्ये 4 झिरो आहे ना, खाली जर केलो आपण याला तर आपल्याला अशी मिळणार आहे संख्या. हा पॉईंट जर काढायचा झाला तर आपल्याला मिळणार आहे 1 2 3 4. बस हे सिंपली 2 झिरो काढून टाकायचे. सिंपली 2 झिरो नंतर पॉईंट पाहिजे आपल्याला. ऑप्शन एकाचमध्ये आहे, तर करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 1. यामध्ये तुम्ही काहीच न करता क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले असतात. तुम्हाला सिंपली 10चा स्क्वेअर आपल्याला 10 मिळणार आहे. हे 2 झिरो ॲड करण्यासाठी आपल्याला इथे 2 झिरो काढायला लागेल म्हणजेच हे 2 घरानंतर सरकवावं लागेल. ऑप्शन आपल्याला एकच मिळणार आहे 2 घरानंतर, तर करेक्ट ऑप्शन 1 राहणार आहे. त्यानंतरचा नृत्य राजस्थानमधील कोणत्या जमातीच्या महिलांद्वारे केले जाते, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कंजर. त्यानंतरचा क्वेश्चन, तर भारताच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोणते आहे, तर ते आहे ऑप्शन सी नीलम संजीव रेड्डी. तर 1977 मध्ये नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोधात निवडून आलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन आपण जास्त डिस्क्रिप्शन न घेता फास्टली कव्हर करणार आहोत. त्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही अनुपस्थित जेव्हा असतील तेव्हा राज्यसभेतील सभागृहाचे कामकाज कोण सांभाळतो, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी राज्यसभेच्या उपाध्यक्षाच्या पॅनल मधील सदस्य. त्यानंतर इथे क्वेश्चन कसा आलेला होता आपला की राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच उपराज्यपाल उपराष्ट्रपती जेव्हा पदावर अनुपस्थित असतात तेव्हा कार्यभार हा कोण सांभाळतो, तर याचा करेक्ट आन्सर होता आपलं उपाध्यक्ष म्हणजेच राज्यसभेचा उपाध्यक्ष हे करेक्ट आन्सर होतं. तर याच्यावरच आपण हा क्वेश्चन तयार केलेला आहे की अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही नसल्यावर कोण करतो, तर याचा करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन सी.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील हे सांगितलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 64 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, नीती आयोग खालीलपैकी कोणता दृष्टिकोन वापरत असतात किंवा कोणती अप्रोच वापरतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बॉटम टू बॉटम अप अप्रोच, म्हणजे खालून वर, म्हणजे ग्रामीण खालच्या पातळीपासून तर सेंट्रल लेवल पर्यंत जो कामकाज आहे तो अशा प्रकारे होतो, म्हणजे खालून वरपर्यंत कामकाज होतो. त्यानंतर नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल. त्यानंतरचा पहिला क्वेश्चन, तर सचिन तेंडुलकर यांनी जेव्हा आपला 100वा शतक पूर्ण केला तेव्हा ते कोणत्या देशाविरुद्ध खेळले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बांगलादेशच्या विरोधात. त्याच्या संबंधित काही इम्पॉर्टंट फॅक्ट सुद्धा पाहून घेऊया. तर हा मॅच जी झाली होती ती झाली होती 16 मार्च 2012 मध्ये. हा सामना जो होता तो आशिया चषक होते आणि मैदान होते शेर बंगाल नॅशनल स्टेडियम, मीरापूर, ढाकामध्ये. ढाका हे बांगलादेशची राजधानी आहे. त्यानंतर त्या खेळात त्यांनी सचिन तेंडुलकर यांनी 114 धावा केल्या होत्या. त्यानंतरचा क्वेश्चन, मॅथ मधला क्वेश्चन आहे. दोन संख्याचे गुणोत्तर 3:4 असून त्याचा मसावी 15 दिलेला आहे, तर त्या दोन संख्येची बेरीज किती विचारलेली आहे आपल्याला? तर याचा करेक्ट आन्सर आहे, हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला याचा गुणोत्तर दिलेला आहे म्हणजे 3x आणि 4x. बस सिंपली x च्या ठिकाणी h आपला जो मसावी आहे तो टाकून द्यायचा आहे. 15 × 45 आणि 15 × 60, 45 + 60 अशा प्रकारे करायचं आहे आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे 105. 105 तर करेक्ट आन्सर ऑप्शन सी राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, तर 2026 मध्ये भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोण कार्यरत आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राजकुमार गोयल. त्यानंतरचा क्वेश्चन, या अगोदरचे जर विचारलं तर हिरालाल समरिया होती. त्यानंतरचा क्वेश्चन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, गणेश कुमार. त्यानंतरचा क्वेश्चन, द नेटवर्क रीडनेस इंडेक्स खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे जाहीर केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पोर्टुनल्स इन्स्टिट्यूशन. त्यानंतरचा क्वेश्चन, सध्याच्या जी त्रिसदस्यीय केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गणेश कुमार यांच्यासोबत कार्यरत असलेले इतर 2 निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सुखवीर सिंग सिद्धू आणि विवेक जोशी. आणि हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो की सध्या भारतामध्ये किती सदस्यीय निवडणूक कमिशन कार्यरत आहे? तर याचा करेक्ट आन्सर होणार आहे आपलं त्रिसदस्यीय म्हणजे 3 सदस्य म्हणून निवडणूक कमिशन तयार होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 2025 मधील नियुक्तीनुसार केंद्रीय माहिती आयोगामध्ये सध्या मुख्य माहिती आयुक्त शिवाय किती माहिती आयुक्त आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 10. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना किंवा तरतूद केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 324 अनुसार. त्यानंतर
हा क्वेश्चन विचारला आपल्याला, जर एका चौरसाची बाजू 20% वाढवली तर त्याच्या एकूण क्षेत्रफळात किती टक्क्याने वाढ होते. तर याचं एक बेसिक सूत्र आहे. अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला गणित विचारतात त्याचं एक बेसिक सूत्र आहे, म्हणजेच x प्लस वाय प्लस एक्स अपो एक्स 100. अशा प्रकारचं सूत्र आहे ते, म्हणजेच एक्स प्लस वाय प्लस एक्स गुणिले वाय भागिले 100 अशा प्रकारचं आहे. यामध्ये आपण संख्या सुद्धा टाकू शकतो, म्हणजेच सिंपल 20 प्लस 20 प्लस 20 गुणिले 20 भागिले 100. सिंपली जर सॉल्व्ह केलं आपण, इथं थोडं क्लिअर करून घेऊ, दिसत नाही, हे सूत्र आहे त्याचं. त्यानंतर आपण सॉल्व्ह सुद्धा करून घेऊया, म्हणजेच 20 प्लस 20 गुणिले 20 भागिले 100. बस 2 0 कटले, हे 2 0, हे 0 कटले, आता 4 आणि हे प्लस 40 प्लस 4, तर 44 आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर नेटवर्क रेडनेस इंडेक्स याचे जे मूल्यमापन प्रामुख्याने किती स्तंभावर आधारित आहेत, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 4 स्तंभावर. ते 4 स्तंभ कोणते आहेत, तर एक आहे टेक्नॉलॉजी, त्यानंतर दुसरा आहे पीपल, तिसरा आहे गव्हर्नन्स आणि चौथा आहे इम्पॅक्ट. तर अशा स्तंभावर ते आधारित असते. त्यानंतरचा क्वेश्चन, जी सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे ती कोणत्या प्रकारची संस्था आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ते वैधानिक आहे, कारण की ते ऍक्ट नुसार तयार झालेलं आहे. म्हणजेच सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हे ऍक्ट नुसार झालेलं आहे. कोणता ऍक्ट आहे तो, इन्फॉर्मेशन कमिशन ऍक्ट 2005 याच्या अंतर्गत तयार केलेला आहे, त्यामुळे ते एक वैधानिक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, तर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची जी नियुक्ती ज्या समितीद्वारे होते त्याचे अध्यक्ष कोण असते, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी भारताचे पंतप्रधान. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड करणाऱ्या समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश असतो, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. यामध्ये पंतप्रधान, त्यानंतर लोकसभेचा विरुद्ध पक्षनेता आणि प्रधानमंत्र्यांनी नियुक्त केलेले एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री या तिघांचा समावेश होतो. लोकसभेचा अध्यक्ष यांचा समावेश होत नाही. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय राहणार, तर 1, 3 आणि 4, 1, 3, 4 दुसरा आपला करेक्ट ऑप्शन राहणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जात नाही, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी महानगरपालिका आणि ग्रामपंचायत. याच्यासाठी सेपरेट इलेक्टोरल म्हणजेच राज्य निवडणूक आयुक्त तयार केलेला आहे, आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहे आपलं आयोग जो आहे तो फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, त्यानंतर लोकसभेचे सदस्य, त्यासोबत राज्यसभेचे सदस्य निवडून येतात त्याचे सुद्धा इलेक्शन केले जाते, आणि राज्य विधानसभेचे जे सदस्य निवडतात ते सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारेच केले जाते. आणि जर आपण राज्य निवडणूक आयोगाचा जर विचार केला तर कलम 243 के आणि 243 ZA यानुसार महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीची निवडणूक होत असते. त्यानंतरचा क्वेश्चन, तर माहितीचा अधिकार दुरुस्ती कायदा 2019 नुसार मुख्य माहिती आयुक्ताचा कार्यकाळ किती निश्चित केलेला आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन 665. इथं केंद्र सरकारद्वारे 365 केलं, थोडं करेक्ट करून घेऊया, 3 आणि 65 वर्ष.
जागतिक आदिवासी दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड इंडिजिनियस पीपल दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 9 ऑगस्ट या दिवशी. तर आपण पाहू शकतो संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस आहे हा इंडिजिनस पीपल डे म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात युनायटेड नेशनद्वारा करण्यात आली आहे. ते कशामुळे कशासाठी तर आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संस्कृतीची ओळख आहे ती पटवून देण्यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन किंवा इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनस पीपल म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे? हे पण टक्केवारीनुसार विचारलेलं आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नंदुरबार हा जिल्हा. तर आपण पाहू शकतो जर 2011च्या जनगणनेनुसार जर आपण पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी ही सर्वात अधिक म्हणजेच 69.3 आहे. म्हणून नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन, पेसा हा कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1996 मध्ये. त्याचबरोबर एक क्वेश्चन सुद्धा ऍड करून द्या की पेसा याचे पूर्ण रूप कसे असणार आहे, म्हणजे पूर्ण रूप द्या. याचा करेक्ट आन्सर राहणार आहे पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया. हा असा सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा क्वेश्चन हे सुद्धा पाहू शकतो आपण की भुरिया समितीच्या शिफारसीनुसार एक क्वेश्चन आणखीन ऍड की पेसा ऍक्ट संबंधित समिती कोणती आहे किंवा कोणत्या समितीच्या आधारावर पेसा ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे तुमचं भुरिया समिती. इथे थोडं फोकस करून घ्यायचा. भुरिया समिती याच्या शिफारसीनुसार 24 डिसेंबर 1996 रोजी पेसा कायदा संमत करण्यात आला. या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता की संविधानाच्या 9व्या भागात म्हणजे शेड्यूल 9 मध्ये या भागातील पंचायती विषयीच्या तरतुदी अनुसूचित जातीतील क्षेत्रातील आदिवासींच्या त्या परंपरा आहे, जे कल्चर आहे त्यांना धक्का न लावता लागू करणे आणि ग्रामसभेला हक्क देणे की तुम्ही ही जी ग्रामपंचायत आहे ती तेथील जल, जंगल आणि जमीन यावर स्वतंत्र कायदा तयार करू शकते. त्यानंतरचा क्वेश्चन, वन हक्क कायदा म्हणजे फॉरेस्ट राईट ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन 2 2006 मध्ये. तर आपण पाहू शकतो अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वनवासी म्हणजेच वन हक्क कायदा 2006 मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींना त्यांच्या जमिनीचा आणि वनातील गौण वनोपचारांचा कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अनुसूचित जमातीची यादी जाहीर करण्याचा राष्ट्रपतीला अधिकार दिलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 42. त्याचबरोबर आणखीन एक क्वेश्चन की भारतीय राज्यघटनेच्या किंवा अनुसूचित जाती याला डिफाईन करण्याचा किंवा पर्टिक्युलर कास्ट किंवा जात ही आदिवासी जमात म्हणून घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या विभागामध्ये आढळते? तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन सी नाशिक विभागामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला जर विचारलं की सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. पर्सेंटेज वाईज जर विचारलं तर ते आहे, तो जिल्हा कोणता आहे? तो आहे नंदुरबार. जर लोकसंख्येच्या गणनेनुसार जर विचारलं तर तो जिल्हा आहे नाशिक जिल्हा आणि विभाग विचारलं तर तो आहे नाशिक विभाग. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील 5वी अनुसूची म्हणजेच 5th शेड्यूल कशाच्या संबंधित आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासनासंबंधित. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, भारतातील आदिवासी व्यवहार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1999 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे चंद्रपूरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठी दुसरी अनुसूचित जमात कोणती आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी गोंड. जर फर्स्ट वाली विचारली म्हणजे पहिली सर्वात जास्त लोकसंख्या असलेली जमात जर विचारली तर ती आहे भिल.
त्यानंतरचा क्वेश्चन, पेसा ऍक्ट 1996 याचा संबंध कशाशी आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेचे अधिकार. म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील ज्या काही ग्रामसभा आहे त्यांना त्या एरियातील जंगल आणि जमीन यावर कायदे बनवण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अमरावतीमध्ये. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अनुसूचित जाती व जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितासंबंधित संरक्षणासंबंधी आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कलम 46 अंतर्गत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीला शैक्षणिक आणि आर्थिक संरक्षणासंबंधित अधिकार दिलेले आहे. तर हा जो कलम आहे हा कोणत्या भागामध्ये येणार आहे? तर तो भाग 3 मध्ये DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये येणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राष्ट्रीय आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 338A मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुसूचित जमात लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? पर्सेंटेज वाईज तो आहे नंदुरबार. त्यानंतर भिल ही जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राजस्थानमध्ये. त्यानंतर भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, कोरकू ही जमात महाराष्ट्रातील मुख्यत्वे कोणत्या भागात आढळते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मेळघाट अमरावतीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे? म्हणजेच PRTI जी आहे ही कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पुण्यामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील 1857च्या उठावात नाशिक आणि अहमदनगर भागात आदिवासी किंवा आदिवासींचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, भागोजी नाईक यांनी. तर जो आपला 1857चा उठाव होता, जो स्वातंत्र्य लढा होता, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील म्हणजेच त्या बॉर्डर एरियामधील भागोजी नाईक आणि कानजी सिंग म्हणजेच खाजा नाईक या 2 भिल्ल समाजातील बांधवांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना मोठा प्रतिकार केला होता. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कलम 366 त्याची उपकलम 25 मध्ये. तर संविधानाच्या कलम 366च्या उपकलम 25 मध्ये स्पष्ट केले आहे की कलम 42 अंतर्गत ज्या जमाती अनुसूचित जमाती मानले गेले आहे त्यांचा समावेश त्यात होईल. त्यानंतरचा क्वेश्चन, तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब याची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आलेली आहे आणि कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 338A. आणि घटना दुरुस्ती कोणती राहणार आहे? ती राहणार आहे 89वी घटना दुरुस्ती 2003. तर आपण पाहू शकतो मूळ संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी एकच आयोग होता, परंतु 89वी जी घटना दुरुस्ती झाली 2003 मध्ये, त्यानुसार अनुसूचित जमातीसाठी एक स्वतंत्र आयोग तयार करण्यात आला. तो कोणत्या कलमाअंतर्गत आलेला आहे? तर तो 338A अंतर्गत जोडण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन, लोकसभामध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी, कलम 332 अनुसार. यामध्ये लोकसभेमध्ये त्याचबरोबर ज्या स्टेटमध्ये विधानसभा असतात त्या विधानसभेमध्ये STंची जागा आरक्षित राहणार आहे अशी कलम 332 मध्ये सांगितलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या ईशान्येतील 4 राज्यातील आदिवासी भागांच्या प्रशासनासाठी कोणती अनुसूची लागू करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 6वी अनुसूची. तर संविधानाच्या कलम 244(2) अंतर्गत 6वी अनुसूची ही येते. त्यामध्ये 4 राज्यांमधील स्वायत्त जिल्हा परिषद म्हणजेच ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल याच्या निर्मिती संबंधित ही अनुसूची आहे. यामध्ये कोणते 4 जिल्हे येते? तर एक आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. त्यानंतरचा क्वेश्चन, संविधानातील जी 5वी अनुसूची आहे
त्यामध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधील भागांना जोडलेले आहे किंवा किती जिल्ह्यांमध्ये जी 5वी अनुसूची आहे ती लागू आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 12 जिल्ह्यांमध्ये. तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात, अशा 12 जिल्ह्यात विशिष्ट आदिवासी बहुल भागांमध्ये 5वी अनुसूची लागू आहे. या अंतर्गत पेसा जो ऍक्ट आहे 1996चा तो तिथे लागू आहे, ज्यामध्ये आदिवासींना म्हणजे आदिवासी बहुल भागातील ग्रामसभेंना अधिकार आहे की तो तेथील जो बेसिक लेवलचा कायदा आहे, जल, जंगल, जमीन याच्या संबंधित कायदा तयार करू शकतो. तर याचबरोबर आपले जे टॉप 25 क्वेश्चन होते ते संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. हे जे आपण क्वेश्चन तयार केलेले आहे मोस्ट इम्पॉर्टंट केलेले आहे, जे तुमच्या एक्झाममध्ये येण्याची पुरेपूर शक्यता आहे. तर एक्झामला जायच्या अगोदर 1 ते 2 वेळा हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या. मी जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल देतो, ते जॉईन करून घ्या आणि त्याची तुम्हाला याची PDF मिळून जाईल. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. धन्यवाद.